तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही संख्येची टक्केवारी म्हणजे शेकडेवारी कशी काढायचं हे बघणार आहोत। बघा, मागील लेक्चरमध्ये आपण भागाकार कसा करायचा हे शिकलो। जर तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल तर तुमच्यासाठी बघा डिस्क्रिप्शन मध्ये मी ती लिंक दिलेली आहे, नक्की जाऊन ते लेक्चर बघा। आणि कोणत्याही संख्येचा वर्ग देखील कसा करायचा याचं देखील लेक्चर मी करून ठेवलंय, ते देखील नक्की जाऊन बघा। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही संख्येची टक्केवारी काढायची कसं, त्याचा फॉर्म्युला काय असेल, त्याचे प्रकार काय असतील हे शिकणार आहोत। बघा, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असणारा टॉपिक आहे। तुम्ही कोणत्याही वर्गामध्ये असाल किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तरी देखील बघा आजचा टॉपिक तुमच्यासाठी नक्कीच उपयोगाचा आहे। ओके, तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आता वळूया प्रकार क्रमांक 1 कडे, जो स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि याच्यावरती पोलीस भरती असो, एमपीएससी कंबाईन असो किंवा इतर कोणती स्पर्धा परीक्षा असो, त्याला एक तरी प्रश्न असतोच। बघा, या ठिकाणी सांगितलंय 450 ची 20% किती, आणि या प्रकारामध्ये कोणतेही एक्झाम्पल जर आलं तर ते सोडवायचं कसं बघा। या ठिकाणी त्याचा एक फॉर्म्युला आहे। फॉर्म्युला असा आहे बघा, संख्या गुणिले टक्केवारी आणि भागिले बघा 100, हा फॉर्म्युला आहे। या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही कोणतीही टक्केवारी काढू शकता। संख्या म्हणजे काय बघा, 450 ही संख्या आहे, ओके। गुणिले टक्के किती आहेत बघा, 20, ओके, आणि भागिले 100 म्हणजेच काय सांगितलंय, 450 चे 20%, चेचा अर्थ होतो गुणाकार। मग 450 चे 20%, तर बघा भागिले 100, 0 0 कट, हा 0 0 कट, उरलाय फक्त 45 गुणिले 2, आणि खाली एक उरलाय, तर बघा एक प्रत्येकाच्या खाली प्रेझेंट असतोच। मग 45 जुने किती होतात, तर 45 जुने होतात 90, म्हणजे 90 हे याचं उत्तर असेल। जर प्रश्न क्रमांक 2 कडे आपण गेलो तर या ठिकाणी सांगितलंय बघा 150 चे 12% किती। आता 150 चे 12% आपल्याला विचारले, तर बघा फॉर्म्युला हाच, वरती 150 चे म्हणजे गुणाकार 12% आणि भागिले 100, म्हणजेच बघा 150 चे 12 भागिले 100 म्हणजे 150 चे 12% किती। मग सोडूया बघा, आता हा शून्य कट, उरलंय फक्त बघा खाली 15 गुणिले 12 आणि भागिले 10। मग आता काय करूया, सर्वप्रथम 15चा आणि 12चा गुणाकार करूया आणि मग जी संख्या येईल तिला 10 ने भागूया। मग 15 गुणिले 12 या ठिकाणी करतो बघा, 15 गुणिले 12 किती होतात, 2 पंचे 10, हा चाला 1, 2 1 2 आणि 1 3, 0 1 5 5 आणि 1 1 1, या ठिकाणी 0 5 आणि 3 8, 1 1 180, 15 गुणिले 12 180 आणि भागिले 10 तर होताच। मग 0 0 कट झाला, उत्तर आलंय फक्त 18, ओके। म्हणजे 150 चे 12% किती असतील, तर 18 असतील। जर प्रश्न क्रमांक 3 कडे आलो तर बघा 50 चे 75% विचारलंय, म्हणजे 50 चे 75% किती असतील। फॉर्म्युला तोच बघा, 50 चे म्हणजे गुणाकार 75% आणि भागिले 100, म्हणजे बघा 50 चे 75% बरोबर किती। तर सोडूया बघा, या ठिकाणी 1 0 कट, उरलंय फक्त बघा, उरलंय फक्त 5 गुणिले 75 आणि भागिले 100 भागिले 10, ओके। 1 0 कट झाला त्याच्यामुळे 10 उरलंय। मग 5 आणि 75चा गुणाकार करूया आणि 10 ने भाग देऊया। बघा 5 5 25 होतात, त्यानंतर हातचा किती आला 2, 5 5 25, 5 हातचा आला 2, 5 7 35, 35 आणि 2 बघा 37। तुम्ही साईडला देखील गुणाकार करू शकता, म्हणजे 375 भागिले 10। आता एक गोष्ट जी मी सांगत आहे ती लक्षात ठेवा, जर भागाकारला 10 असेल, 100 असेल किंवा 1000 असेल किंवा किती शून्य असलेली संख्या असेल तर काय करायचंय, जर एक शून्य असेल तर बघा एक घर मागे उत्तरामध्ये द्यायचंय, जर 2 शून्य असतील तर 2 घर मागे यायचे, आणि जर 3 घर असतील तर 3 घर उत्तरामध्ये मागे यायचे। जसं की बघा या ठिकाणी 375 भागिले 10 आहेत, मग आता उत्तरामध्ये एक घर मागे यायचंय, म्हणजेच बघा 375 तसंच लिहून घेऊ, आणि भागिले 10 होतो बघा पॉईंट या ठिकाणी एक घर मागे म्हणजे 37.5, हे झालं याचं उत्तर। जर 100 खाली असते तर बघा 2 घर मागे म्हणजे 3.75 झालं असतं। जर पुढे आपण गेलो तर 1450 चे 3% किती असं विचारलंय, फॉर्म्युला तोच बघा, 1450 म्हणजे ती संख्या वरती गुणिले टक्केवारी 3 आणि भागिले 100, ओके। मग पुन्हा एक बार 0 0 कट, उरलाय फक्त बघा 145 आणि गुणिले 3 भागिले 10, ओके। मग 145 तरी किती होतात ते करूया। आता तुम्ही साईडला गुणाकार करू शकता, मी वरतीच करतो बघा, 3 5 15, हातचा आला 1, 3 चौक 12, 12 ने 1 13, 3 पुन्हा एक वर हातचा आला 1, 3 1 3 आणि 1 4, ओके, आणि भागिले 10। आताच मी तुम्हाला सांगितलं बघा 435 भागिले 10 आलंय। मग खाली जर 10 ही एक शून्य असलेली संख्या असेल तर पॉईंट एक घर मागे द्यायचंय, म्हणजे बघा उत्तरामध्ये 435 आपण लिहून घेतलं, ओके, आणि पॉईंट किती घर मागे, या ठिकाणी पॉईंट आहे, पॉईंट एक घर मागे म्हणजे 43.5, हे झालं याचं उत्तर। आता हे काही सोपे एक्झाम्पल होते, पुढे जात असताना बघूया अवघड एक्झाम्पल याच्यावरती कसे येतात। आता बघूया प्रकार क्रमांक 1 चे आणखी काही एक्झाम्पल्स। बघा या ठिकाणी मी 2 एक्झाम्पल लिहिलेत। पहिला आहे बघा 250 चे 50% बरोबर किती। मग 250 चे 50% काढायचंय म्हटलं तर बघा 250 चे म्हणजे गुणाकार आणि 50% म्हणजे 50 भागिले 100। बघा ती संख्या मध्ये चे गुणाकार टक्के आणि भागिले 100, हा फॉर्म्युला मी तुम्हाला दिला होता।
मग हा 0 0 कट, हा 0 0 कट, खाली एक तर प्रेझेंट असतो, म्हणजे 25 आणि 5चा गुणाकार केला तर आपलं उत्तर येऊन जाणार. मग 25 5 किती होतं तर 125. ओके, जर गुणाकार येत नसेल तर साईडला करू शकता तुम्ही, किंवा मी या ठिकाणी करून दाखवतो बघा. 5 5 25, 5 आले 2, 5 दुने 10 2 12, 125 हे झालं याचं उत्तर. आता बघा पुढचं एक्झाम्पल 12चे 12%. ओके, अशा प्रकारे कोणतं एक्झाम्पल तुम्हाला भेटलं तर तुम्ही याची टक्केवारी काढू शकता. आता 12चे 12% विचारलंय, मग 12चे 12% कसं बघा, ती संख्या कोण आहे 12 मध्ये गुणाकार किती टक्के 12% आणि भागिले 100. ओके, मग आता या ठिकाणी कोणताही शून्य कट होत नाही. मग सर्वप्रथम 12चा आणि 12चा गुणाकार करूया. ओके, मग 12चा आणि 12चा गुणाकार किती 144 येतो. पण मी तुम्हाला करून दाखवतो बघा. 12 गुणिले 12, बे दुनी 4, हातचा आला 1, बे 1 बे आणि 1 3, या ठिकाणी 0, 1 2 2 आणि 1 1 1. ओके, 4 अशी 4, पुन्हा करू बघा. बे दुनी 4, बे 1 बे, या ठिकाणी 2 आहे. त्यानंतर बघा 1 2 2, या ठिकाणी 0 असतो 1 1 1. ओके, 4 अशी 4, 2 2 4 आणि 1, 144 हे झालं याचं उत्तर. मग आता बघा 12 गुणिले 12 144 आला आणि भागिले 100 आहे. मग तुम्हाला मी सांगितलं खाली 10 असेल, 100 असेल किंवा 1000 असेल किंवा किती शून्य असलेली संख्या असेल तर करायचं काय आहे बघा. जर 10 असेल तर 1 घर मागे उत्तरामध्ये द्यायचंय, जर 100 असेल तर 2 घर मागे जायचंय, आणि 1000 असेल किंवा कोणती संख्या जितकी शून्य असेल तितकी घर मागे जायचंय. मग आता 144 सर्वप्रथम लिहून घेऊया, आणि 100 म्हणजे किती घर मागे जायचे तर 2 घर. ओके, सध्या पॉईंट या ठिकाणी आहे. मग 2 घर बघा, 1 आणि 2 म्हणजे 1.44 हे झालं याचं उत्तर. आता हे प्रकार क्रमांक 1 वर आधारित काही एक्झाम्पल होते. आता पुढे जात असताना आपण बघूया प्रकार क्रमांक 2 वरती कसे एक्झाम्पल येतात. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रकार क्रमांक 2 कडे. बघा प्रकार क्रमांक 2 काय सांगतो. या ठिकाणी बघा प्रकार क्रमांक 1 मध्ये काय होतं, 10चे 20% किती, 15चे 10% किती, अशा प्रकारचे एक्झाम्पल होते. यामध्ये तशा प्रकारचे एक्झाम्पल नाही बघा. यावर पोलीस भरतीला अनेक क्वेश्चन्स येऊन गेलेत. बघा प्रश्न कसे असतात, 50% म्हणजे किती, म्हणजे 50% म्हणजे किती काढायचे. त्यानंतर बघा 35% म्हणजे किती, 5% म्हणजे किती, 180%, 1% व 90% म्हणजे किती हे काढायचं. मग हे काढायचं कसं, तर बघा 50% पुढे टक्केवारीचं चिन्ह आहे आणि टक्के 100 मध्ये असतात, बरोबर. मग 50% म्हणजे किती बघा, ज्यावेळेस 50% म्हणजे किती असं येईल, असं कोणतीही संख्या येईल तर बघा तिच्या भागिलेला फक्त 100 घेऊन टाकायचंय, आपलं उत्तर येऊन जाईल. बघा हा 0 कट, उत्तर आले बघा 5/10. आणि आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खाली एक शून्य असलेली संख्या आहे, म्हणजे उत्तरामध्ये एक घर मागे जाणार, म्हणजे 5 तसं जसं तसं लिहूया. आणि या ठिकाणी पॉईंट आहे आणि एक घर मागे म्हणजे या ठिकाणी एक घर मागे म्हणजे 0.5, म्हणजेच बघा 50%. जर 35% कडे आपण गेलो तर बघा 35च्या भागिले 100 घेऊया, म्हणजे झाले ते 35%. ओके, या ठिकाणी आता शून्य कट होत नाही जसं या ठिकाणी झाला. मग जर 2 शून्य खाले तर 2 घर मागे घ्यायचंय. ओके, सर्वप्रथम 35 लिहूया आणि 2 घर मागे म्हणजे या ठिकाणी पॉईंट आहे 1 2, म्हणजे 0.35 हे झालं त्याचं उत्तर. जर 5% कडे आपण गेलो तर बघा 5% म्हणजे किती, 5/100. ओके, आता 5/100 बघा 0 कट व्हायला त्या ठिकाणी नाही, खाली 2 शून्य असलेली संख्या. जर 2 शून्य असलेली संख्या तर बघा 2 घर मागे यायचे. मग 2 घर मागे म्हणजे बघा 5 तासाच या ठिकाणी पॉईंट आहे 1 आणि 2. ओके, बघा 1 आणि 2 घर मागे म्हणजे 0.05 झालं त्याचं उत्तर. त्यानंतर बघा 180% म्हणजे किती विचारलंय. 180% कसं काढायचंय, 180 आणि भागिले 100 करून टाकायचंय. ओके, फक्त भागिले 100 करायचं म्हणजे टक्केवारी येऊन जाते. मग हा 0 कट म्हणजे 18/100 हे आपलं उत्तर आलंय. सॉरी, 18/10 हे आपलं उत्तर आलंय. जर 10 खाली आहे म्हणजे एक शून्य असलेली संख्या आहे, म्हणजे एक पॉईंट मागं, म्हणजे बघा 18 तासच लिहूया आणि पॉईंट या ठिकाणी आहे. आता एक घर मागं जायचं म्हणजे या ठिकाणी, म्हणजे 1.8 हे झालं याचं उत्तर. 1.8 हे याचं उत्तर झालं. आता या ठिकाणी बघा हा प्रश्न पोलीस भरतीला आधी येऊन गेला, 1% म्हणजे किती. मग 1% म्हणजे किती कसं काढायचं, 1/100 फक्त 100 घ्यायचं होतं, म्हणजे टक्केवारी येऊन जाते. ओके, जर विचारलंय 50% म्हणजे किंवा 1% म्हणजे किती असं विचारलंय तर फक्त भागिले 100 घ्यायचंय. भागिले 100 तर बघा या ठिकाणी 1 घेतला आणि 2 घर मागे पॉईंट जायचं कारण की खाली 2 शून्य आहेत. सध्या या ठिकाणी पॉईंट आहे 1 आणि या ठिकाणी 2. ओके, 0.01 म्हणजेच बघा 1%. त्यानंतर पुढे गेलो तर बघा 90%, एकदम सोपं आहे. 90% म्हणजे काय, 90/100. 90तले 100 म्हणजे 100 मधले 90. ओके, 90/100 झालं. हा 0 कट, 9/10 तासाच. ओके, खाली एक शून्य असलेली संख्या म्हणजे 9 तासच घेऊया आणि एक शून्य असलेली संख्या म्हणजे पॉईंट मागं 0.9 हे झालं याचं उत्तर. बघा फक्त 6 एक्झाम्पल मी मुद्दाम घेतले कारण की खूप सोपं होतं, हे देखील तुम्हाला समजलं असेल. आता वळूया प्रकार क्रमांक 3 कडे. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रकार क्रमांक 3 कडे. बघा प्रकार क्रमांक 1 मध्ये आपण काय पाहिलं की 15चे 20%, 20चे 50% किंवा अशा प्रकारचे एक्झाम्पल्स पाहिले. प्रकार क्रमांक 2 मध्ये आपण पाहिलं बघा 50% म्हणजे किती, 10% म्हणजे किती, 1% म्हणजे किती, तुम्ही ते पाहिलं. भागिले फक्त 100 करायचं उत्तर येऊन जाईल. आता तिसऱ्या प्रकारामध्ये बघा जे अंक आपल्याला दिले ते टक्केवारीमध्ये कन्वर्ट करायचे. फॉर एक्झाम्पल बघा काय सांगितलंय, 3/4 म्हणजे किती टक्के. हा जो 3/4 हा जो अपूर्णांक आहे
तो किती टक्के आहे असं विचारलं. आता एकदम सोपं आहे. काय करायचं बघा, हा जो अंक दिला असेल किंवा कोणताही अंक ज्याला टक्केवारीमध्ये कन्वर्ट करायचा आहे गुणिले 100 करून टाकायचं फक्त, उत्तर आपलं येऊन जाईल. ओके, मग बघा आता या ठिकाणी 3 आणि 100चा गुणाकार 100 त्रिक 300 होतात आणि भागिले 4 तासात, मग 4 ने 300 ला भाग देऊया. ओके, मग 4 ने 300 ला भाग द्यायला बघा 4च्या पाड्यात 30 बघूया आधी. मग 4च्या पाड्यामध्ये 30 नाही, मग 30च्या जवळची कोणती संख्या आहे जी 4च्या पाड्यामध्ये आहे ती आहे बघा 28. किती नंबरला बघा 4 1 4, 4 7 28. ओके, उरले 7, 30 मधून 28 गेले उरले 2, 2 वरती हा 0, 4 5 20 म्हणजेच बघा 75 आपलं उत्तर आलंय. ओके, तुम्ही साईडला भागाकार करून पाहू शकता. 3/4 म्हणजे किती टक्के तर बघा 75. ओके, 75%. या ठिकाणी विचारलंय 0.036 बरोबर किती टक्के. एकदम सोपं आहे. काय करायचं फक्त गुणिले 100. मग 0.036 आणि गुणिले किती बघा 100. ओके, आताच तुम्हाला एक ट्रिक सांगितली. खाली जर 10 असेल 100 असेल 1000 असेल किंवा किती शून्य असलेली संख्या असेल तर उत्तरमध्ये मागे यायचे पॉईंट. ओके, जर गुणाकारामध्ये संख्या असेल तर बघा जितके शून्य असलेली संख्या असेल तितके गरज पुढे जायचंय. जसं की बघा या ठिकाणी 0.036. ओके, आता 2 शून्य आहेत म्हटलं तर 2 गरज पुढं. सध्या पॉईंट या ठिकाणी आहे. मग 1 आणि 2 म्हणजे 3.6 आणि टक्के हे झालं याचं उत्तर. त्यानंतर बघा 7/10 म्हणजे किती टक्के तर बघा 7/10 तसंच घेऊया आणि किती टक्के म्हणजे गुणिले 100 फक्त करायचंय, आपलं उत्तर येऊन जाईल. मग बघा 1 0 1 0 कट, उरलं फक्त 10 गुणिले 7, मग 10 7 होतात 70 म्हणजे बघा 7/10 म्हणजे 70%. त्यानंतर 1/2 म्हणजे किती टक्के असं विचारलंय. एकदम सिंपल ट्रिक आहे. 1/2 घेऊया आणि गुणिले फक्त 100. ओके, मग 2 1 2, 2 5 10, 0 सी 0. त्यानंतर 50 1 50 म्हणजे 1/2 म्हणजे बघा किती टक्के तर 50%. हे झाले काही एक्झाम्पल. आणखीन काही एक्झाम्पल पाहूया प्रकार क्रमांक 3 वरील. विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया प्रकार क्रमांक 3 वरील आणखी काही एक्झाम्पल. बघा या ठिकाणी सांगितलंय 9/5 म्हणजे किती टक्के. मग तुम्हाला आता सांगितलं मी ट्रिक काय करायची, जितके टक्केवारीमध्ये कन्वर्ट करायचे असतील बघा तो घ्यायचा आणि त्याला गुणिले फक्त 100 करायचंय. ओके, मग जसं की 5च्या पाड्यात 100 आहे बघा, मध्ये जर गुणाकार असेल तरच आपण हे डायरेक्ट कट करू शकतो. बघा 5 1 5, 5 2 10, 0 सी 0. ओके, त्यानंतर बघा 20 आणि 9चा गुणाकार, 20 9 किती होतात 180. ओके, 180% म्हणजे 9/5 म्हणजे किती बघा तर ते झाले 180%. जर आपण पुढे गेलो तर 4/3 म्हणजे किती टक्के विचारलंय. मग काय करूया 4/3 तसंच घेऊया आणि गुणिले 100. ओके, आता बघा 3 ने 100 कट होत नाही. मग काय करूया 100चा 4चा गुणाकार 100 चोक 400 आणि 400/3 म्हणजे 3 ने 400 ला भाग द्यायचा आहे. मग असं देऊया बघा हा 3 या ठिकाणी आणि 400. ओके, भागाकार करायचं मी कालच शिकवलं. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पहिला तो व्हिडिओ जाऊन बघा. बघा 400/3 मग 3 ने 400 ला भाग देऊया. 3च्या पाड्यात 4 आहे का नाही, मग 4च्या जवळची संख्या स्वतः 3 आहे. 3 1 3, वजाबाकी केली तर 4 3 गेला 1, 0 सी 0. मग 10 आहे का 3च्या पाड्यात नाही, पण 10च्या जवळची संख्या 9 आहे. किती नंबरला 3 3 9, वजाबाकी केली पुन्हा 1 वर 1, हा 0 जसंच तसा खाली, पुन्हा 1 वर 3च्या पाड्यात 10 नाही 3 3 9. ओके, मग आता 1 उरला. आता वरून खाली घ्यायला काय नाही आणि 3च्या पाड्यात 1 देखील नाही. आपण या ठिकाणी 0 घेऊया म्हणजे उत्तरामध्ये पॉईंट आला. पुन्हा 1 वर 3 3 9 म्हणजे प्रत्येक वेळेस 3 3 रिपीट होत जाणार आहे म्हणजे 133.3% हे झालं याचं उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया प्रकार क्रमांक 4 आणि त्याच्यावरील फक्त 2 एक्झाम्पल. आता बघा दोन्ही एक्झाम्पल मधला हा जो एक्झाम्पल होता याचं मी शॉर्ट व्हिडिओ बनवून टाकलं होतं आणि अनेक विद्यार्थ्यांचे कमेंट आले होते की याचं उत्तर चुकीचं आहे, याचं उत्तर 10 आहे. आता मी व्यवस्थित एक्सप्लेनेशन करून सांगतो की याचं उत्तर नेमकं काय. आता व्यवस्थित बघा काय सांगितलं या ठिकाणी 20% चे 50% किती विचारलंय बरोबर. मग 20% चे 50% म्हणजे किती, 20% म्हणजे आताच मी सांगितलं 20% म्हणजे किती बघा 20/100. ओके, जसं की प्रकार क्रमांक 2 प्रमाणे 20/100 आणि या ठिकाणी बघा चे म्हणजे गुणाकार आणि 50% म्हणजे किती 50/100. ओके, 20% म्हणजे 20/100, चे म्हणजे गुणाकार, 50% म्हणजे 50/100 आणि किती असं विचारलं. एकदम सोपं आहे बघा, हा 0 हा 0 कट, हा 0 हा 0 कट. ओके, उरलाय फक्त 2 गुणिले 5. मग गुणाकार नेहमी समोरासमोरील संख्यांचा होतो. मग 2 5 आलंय 10 आणि भागिले बघा 10 10 100. ओके, मग आता बघा हा 0 हा 0 कट, उत्तर किती आलं बघा 1/10 है ना. मग आता 1/10 जर आलंय तर बघा 1 0 असलेली संख्या खाली आहे. मग उत्तर किती मागे जाणार, पॉईंट किती मागे जाणार तर 1 घर मागं म्हणजे 1 तासाच आणि या ठिकाणी पॉईंट आहे तर 1 घर मागं म्हणजे 0.1 हे झालं याचं उत्तर. पुन्हा एक व्यवस्थित एक्सप्लेनेशन याच्यामध्ये मी देतो. या ठिकाणी विचारलंय 10% चे 20% किती. मग 10% चे 20% म्हणजे बघा 10% म्हणजे अगोदर किती तर 10/100 हे झाले 10%. चे म्हणजे गुणाकार आणि 20% म्हणजे किती तर बघा 20/100. ओके, 20/100. विद्यार्थी काय करतात बघा 20% चे 50% किती विचारलं तर 20 गुणिले 50/100 करत बसतात तर बघा हे चुकीचं आहे. जे एक्सप्लेनेशन मी सांगत आहे बघा यानुसार उत्तर काढलं तरच तुम्हाला मार्क भेटतील. बघा 10% म्हणजे 10/100, चे म्हणजे गुणाकार, 20% म्हणजे 20/100. मग जर सोडवलं तर बघा 1 0 1 0 कट, हा 0 हा 0 कट,
बघा 1 2 2 होतात आणि भागिले 10 10 झाले किती बघा 100. ओके, या ठिकाणी देखील बघा 10 10 100 झाले होते. नंतर बघा 10 10 झाले 100. ओके, गुणाकार नेहमी समोरासमोरील संख्यांचा होतो. मग बघा खाली 2 शून्य असलेली संख्या आहे आणि या ठिकाणी 2 आहे. मग पॉईंट किती घर मागं तर 2 घर मागं. साधा पॉईंट या ठिकाणी आहे 1 आणि नंतर बघा 2. ओके, 1 आणि 2 म्हणजे 0.02 हे झालं याचं उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज पाहिलं की कोणत्याही संख्येची टक्केवारी काढायची कशी. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्ही पहिल्याच वेळेस आमच्या चॅनलवर आलेले असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर बघा नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा आणि बघा इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील हा व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील याची मदत होईल. थँक्यू.